पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय अंशदायी योजनेचा लाभ आता पीएमपीएमएलच्या तब्बल 11,000 कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. तसा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. 2016 पासून वैद्यकीय अंशदायी योजनेचा लाभ पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना घेता येत होता. मात्र 31 मार्च 2017 रोजी या योजनेची मुदत संपल्याने आरोग्य विभागाकडून ही सुविधा थांबवली होती. त्यामुळे ही योजना सुरू व्हावी यासाठी हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. यासाठी महापालिका पीएमपीएमएल कडून सुमारे 6 कोटी रुपये शुल्क घेणार आहे. तसे प्रस्ताव नमूद करण्यात आले आहे. पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांप्रमाणे 90% खर्च पीएमपीच्या तर 10% कर्मचाऱ्यांच्या या धर्तीवर 2016 ते 2017 पासून आरोग्य सेवा सुरू करण्यात आली आहे. पीएमपी आणि कर्मचाऱ्यांकडून त्यासाठीचा हिस्सा जमा केला जातो. मात्र या योजनेस केवळ 31 मार्च 2000 पर्यंतची मुदत होती. ही मुदत संपल्यानंतर या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय सेवा अडचणीत आली होती. हा प्रस्ताव मान्य झाल्यावर ही सुविधा कर्मचाऱ्यांना प्राप्त होणार आहे.